नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। महाशिवरात्री निमित्त मोठे शहापूर व धाकटे शहापूर येथे भक्तिभावाने सुरू असलेल्या उत्सव महाशिवरात्रीच्या पावन आणि मंगलमय पर्वानिमित्त मोठे शहापूर व धाकटे शहापूर या दोन्ही गावांमध्ये अतिशय भक्तिमय आणि भावनिक वातावरणात शिवरात्री साजरी होत आहे। पहाटेच्या शांत वेळेत घंटानाद आणि हर हर महादेवच्या गजराने संपूर्ण गाव जागा झाला असून प्रत्येकाच्या मनात श्रद्धेची ज्योत प्रज्वलित झालेली दिसून येत आहे। मोठे शहापूर येथील कमलेश्वर शिवमंदिरात दिवसभर अभिषेक, पूजा अर्चा व आरती सुरू आहेत। भाविकांच्या ओंजळीतून वाहणारे जल, बेलपत्र अर्पण करताना दिसणारी भक्ती आणि डोळ्यात दाटलेला भावस्पर्शी आनंद हे दृश्य मनाला स्पर्शून जाणारे आहेत। शिवरात्रीच्या निमित्ताने गावात ऐक्य साधत प्रत्येक घराघरामध्ये शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण लावण्यात येत आहे। सध्या हा धार्मिक कार्यक्रम सुरू असून प्रत्येक कुटुंब भक्तिभावाने सहभागी होत आहे। गावातील प्रत्येक घरातून तुपाचा एक दिवा मंदिरात अर्पण करण्यात येत आहे। संध्याकाळी हे दिवे एकत्र तेजाने प्रज्वलित झाल्यावर जणू श्रद्धेचा महासागरच उजळून निघाल्याचे चित्र पाहायला मिळते। रामचंद्र वेट्टू पाटील व त्यांचे सुपुत्र अरविंद रामचंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परंपरा प्रेमाने व निष्ठेने जपली जात असून सर्व कार्यक्रम सुरळीतपणे सुरू आहेत। याच दिवशी वातावरणात पार पडत आहे कैलासवासी हनुमंत चांगू पाटील यांच्या परिवारातून त्यांचे नातू डॉक्टर सुयोग विठोबा पाटील यांचा नवस गावातून वाजत गाजत पूर्ण करण्यात आला। ढोल ताशांच्या गजरात व भक्तिमय वातावरणात हा नवस सोहळा पार पडला। या कार्यक्रमासाठी संपूर्ण कुटुंबियांनी उपस्थित राहून श्रद्धेने सहभाग नोंदवला, त्यामुळे वातावरण अधिकच भारावून गेले। धाकटे शहापूर येथील बहिरी देवी मंदिरात भगवान शंकराच्या 2 पिंडी भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहेत। महाराष्ट्रात दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या या मंदिराचा इतिहास अत्यंत प्राचीन असून गावकऱ्यांच्या श्रद्धेचे ते केंद्रस्थान आहे। येथेही दिवसभर पूजा, अभिषेक आणि धार्मिक विधी सुरू आहेत। प्रारंभी महिलांनी सुरू केलेली सेवा आजही त्याच भक्तिभावाने पुढे नेली जात असून सध्या म्हसोबा कलाप्रेमी चेतन पाटील मित्रमंडळ यांच्या माध्यमातून मंदिरातील सर्व व्यवस्था आणि सेवा कार्य भक्तिपूर्वक पार पाडले जात आहे। मंडळाचे सदस्य निस्वार्थ भावनेने कार्यरत असून गावकऱ्यांचे सहकार्य लाभत आहे। एकूणच दोन्ही गावांमध्ये महाशिवरात्रीचे पावन पर्व श्रद्धा, परंपरा, ऐक्य आणि भक्तीचा सुंदर संगम घडवत आहे। सध्या सुरू असलेले हे धार्मिक वातावरण प्रत्येकाच्या मनात अध्यात्माची नवी ऊर्जा निर्माण करत असून गावागावात भक्तीची अखंड ज्योत प्रज्वलित ठेवत आहे। हर हर महादेवच्या गजरात संपूर्ण परिसर भक्ती रसात न्हाऊन निघाला आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संदेश पाटील, शहापूर, अलिबाग। नमस्कार भक्तजनो, आज महाशिवरात्रीचा उत्सव या शहापूर गावामध्ये शंकराच्या देवळामध्ये साजरा होत आहे। अनेक भक्तजन या गावातून, या गावाच्या परिसरातून देवाचं दर्शन घेण्यासाठी सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत येतात। सायंकाळी देवळाचे मालक मंडळी यांनी शंकराच्या देवळाची पालखी काढली जाते। ती गावाच्या सभोवती जवळजवळ 2 ते 3 तास फिरवली जाते। अशी श्रद्धा असणारा हा समाज आहे। ओके, आपण काय? नमस्कार भक्तजनो, आज महाशिवरात्रीचा उत्सव या शहापूर गावामध्ये शंकराच्या देवळामध्ये साजरा होत आहे। अनेक भक्तजन या गावातून, या गावाच्या परिसरातून देवाचं दर्शन घेण्यासाठी सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत येतात। सायंकाळी देवळाचे मालक मंडळी यांनी शंकराच्या देवळाची पालखी काढली जाते। ती गावाच्या सभोवती जवळजवळ 2 ते 3 तास फिरवली जाते। अशी श्रद्धा असणारा हा समाज आहे। ओके, आपण काय? तर म्हसोबा कलाप्रेमी मित्रमंडळ 2008 पासून अविरत हा कार्यक्रम ते सादर करत आहेत आणि त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की आज ज्या तुम्ही ज्या म्हटल्याप्रमाणे बोलता की ज्या 2 पिंडी आहेत, या पिंडी फार वारवडिलांच्या जुन्या काळातल्या पिंडी आहेत आणि त्याचा संगोपन करत 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 ही मंडळी, गावातली महिला मंडळ आणि म्हसोबा कलाप्रेमी आख्यायिका आहे की जी वात लावली जाते ती अखंड राहो, आपल्या आयुष्यात अशी ज्योत
डगमगत राहिली पाहिजे आणि ही अखंड म्हणजे एकदा सुरू केल्यानंतर ती तुम्ही बंद नाही करू शकत. कोणाच्या हस्ते किंवा कोणतरी आपल्याला हे करायला पाहिजे. म्हणजे आपल्या नातेवाईकांना कधी तुम्हाला येणं शक्य झालं नाही किंवा तर ते कोणाला तरी सांगून ते करायला हवं, असं एक त्यामागेची आख्या आहे. आणि शिवशंभोची एक त्याच्यामागे आपल्यावर कृपा राहते, आपल्या कुटुंबावर, आपल्या